नमस्कार. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला चंद्रपूरची माता महाकालीचा संपूर्ण इतिहास सांगणार आहोत. व्हिडिओ थोडा महत्त्वाचा आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहाजो आणि आता सुरू करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. महाकाली मंदिर हे चंद्रपूरमधील एक प्रमुख मंदिर आहे. विदर्भातील अष्टशक्तिपीठपैकी एक म्हणजे चंद्रपूरची माता महाकाली मंदिर. या महाकाली देवीचे संदर्भ स्कंद पुराणातही आढळतात. मध्य भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थळ म्हणून या महाकाली मंदिराचे उल्लेख होते आणि अनेक भाविक मंदिरात दररोज विशेषतः मंगळवारी जातात, कारण ती मंगळवार हा दिवस देवीचा दिवस असतो आणि या दिवशी मंदिरात भाविकांची गर्दी असते. वर्षभर इथे भाविकांची गर्दी असते. चैत्रात मोठी यात्रा भरते. विदर्भ, मराठवाड्यासह आंध्र प्रदेशातील भाविकांची या यात्रेला गर्दी असते आणि महाकालीची ही यात्रा नांदेडची यात्रा म्हणून पण ओळखली जाते. चंद्रपूरची महाकाली आणि माहूरची रेणुका माता हे दोन तीर्थस्थळ विदर्भ आणि मराठवाड्याला परंपरेने जोडते. रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वात मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य. अजिंठा वेरूळ लेण्यातून रंगीत चित्राच्या परंपरातील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही. मंदिराच्या आतील व बाहेरील बाजूने उत्कृष्ट कोरीव कामे केली असून महिरपीवर रंगीत चित्रकला आढळून येते. 300 वर्ष उलटल्यानंतरही या चित्रातील साधेपणा सौंदर्य नजरेत भरते. या चित्रात महालक्ष्मी, महादेव, समुद्र मंथन, भगवान विष्णू यांच्या चित्राचा समावेश आहे. राणी हिराई देवी यांनी निर्माण केलेली या मंदिरात रंगीत चित्रकारी, गोंडकालीन चित्रकला अन्य कुठेही आढळून येत नाही. यामुळे या चित्राचे महत्त्व अधिक व्यापक व उजळ ठरते. आज माता महाकाली मंदिर दृश्य स्वरूपात उभे आहे ते राणी हिराईने बांधलेले. महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाचे साक्ष देते. एका कथेनुसार गोंड राजा खांडक्या बल्हारशाह 1472 ते 1497 हा शिकारीच्या निमित्ताने या परिसरातील जंगलात फिरत होता. फिरता फिरता तो देवीच्या या मूळ गुफेकडे आला. तिथल्या पाण्याने त्याने वन साफ केले. त्याचे वन नाहीसे झाले. पुढे त्याला स्वतः महाकालीने दृष्टी दिली, स्वतःचे स्थान सांगितले. दुसऱ्याच दिवशी राजाने जंगलातील भुयार मार्ग मोकळा केला, गुफा मोकळी केली. त्यात देवीची कोरवी मूर्त सापडली. राजाने तिथे पहिले छोटं खाणं मंदिर बांधलं. आजच्या मंदिराची निर्मिती हे राणी हिराईने 16व्या शतकात केली. 1706 ते 1709 हे या मंदिराचे उभारणीचे काळ. राजा बिरशाह आणि राणी हिराई यांना एक मुलगी होती. तिला देवगडच्या राजघराण्यातील राजपुत्र दुर्गशाहला दिली होती. एकदा दुर्गशाहने तिचा अपमान केला. राणी हिराईला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा तिला आपल्या जावईचा संताप आला. तिने राजा बिरशाहला या अपमानाचा बदला घेण्यास सांगितले. इतकेच नाही तर या युद्धामध्ये विजय देशील तर मी तुला दुर्गशाहचे शिर आणून वाहील, अशी तिने माता महाकाली जवळ करुणा मागितली. पुढे राजा बिरशाह आणि दुर्गशाह यांच्यात मोठी लढाई झाली. दुर्गशाहचा पराभव झाला. बोलल्याप्रमाणे राणी हिराईने समारंभपूर्वक दुर्गशाहचे शिर देवीस वाहिले आणि जुने लहान देऊळ पाडून सध्याचे मोठे आणि सुंदर मंदिर बांधले. दुर्गशाहवर मिळवलेल्या विजयाची स्मृती कायम राहावी म्हणून दगडाचे शिर करून ते मंदिरावर उत्तरेदिमुखे बसवले. माता महाकालीचे हे मंदिर आकाराने 60 बाय 60 फूट असून उंची जवळपास 50 फूट आहे. देवाडाला जमीन सपाटीपासून 10 फूट उंचीची फरसबंदी असून मध्यभागी 6 फूट खोल व 18 फूट चौरस असे तैघर आहे. त्या तैघरात माता महाकालीची 5 फूटची मूर्ती आहे. या मूर्तीची ही एक विलक्षण कथा आहे. 1472 ते 1497 हा राजा खांडक्या बल्हारशाहचा काळ. याच्या अंगावर खूप फोडं होती. या पवित्र पाण्याने त्याच्या अंगावरील फोडं दूर झाली. तिथे एका खडक्यावर त्याला गायीचे 5 खरे उमटलेले आढळले. तिथे त्याने अंचलेश्वर महादेव मंदिर बांधले. या स्थानापासून थोडे अंतरावर दक्षिणेकडे एका भुयारात खडक्यात कोरलेली माता महाकालीची मूर्ती आढळली. तेव्हा तिथे त्याने छोटे मंदिर उभारले. त्यामुळे देवीचे मूर्तीचे स्वयंभूपणा आणि प्राचीनपणा हे भाविकाचे धार्मिक आस्थेचे श्रद्धाचे विषय आहे.
तर असा होता चंद्रपूरच्या माता महाकालीचा संपूर्ण इतिहास. जर तुम्हाला चंद्रपूरच्या माता महाकालीचा संपूर्ण इतिहास आवडला असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगाजो आणि चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करून घ्याजो, कारण ती अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळून जाणार. आणि एकदा तरी चंद्रपूरच्या माता महाकालीचं दर्शन घ्यासाठी मात्र जरूर जाजो. जय महाकाली मा.